आणि यानंतर एक मोठी बातमी मुंबईमधून मुंबईच्या ताज हॉटेल शेजारी एक मोठं झाड कोसळलेलं आहे। ताज हॉटेल समोर झाड पडल्यामुळे रस्ता देखील बंद झालाय, तर कोसळलेल्या झाडामुळे एका कारचं नुकसान झाल्याचं कळतंय। या सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मुंबईमध्ये सातत्याने या घटना घडताना दिसतायत। आता ताज हॉटेल शेजारी हे झाड कोसळलेलं आहे, काय उपाययोजना नेमक्या करण्यात येत आहेत आणि वाहतूक कोंडीची काय समस्या आहे? आकांक्षा, जर या ठिकाणी बघितलं तर माझ्या मागेच हा रे हाऊस बेस्ट मार्ग जो आहे त्या ठिकाणी हे झाड कोसळलेलं आहे आणि माझ्या उजव्या बाजूला जर बघितलं तर हे ताज हॉटेल आहे आणि ताज हॉटेलला लागूनच असलेला हा अतिशय रहदारीचा असलेला रस्ता आहे। सुदैवाने आपण जर बघितलं तर आज खऱ्या अर्थाने रेड अलर्ट होता आणि त्यामुळे खूप कमी प्रमाणात मुंबईकर जे आहेत या परिसरात आले, नाहीतर पावसामध्ये आपल्याला नेहमी हा रस्ता जो आहे तो पर्यटकांनी या ठिकाणी भरलेला पाहायला मिळतो। मात्र ज्यावेळेस हे झाड या ठिकाणी रस्त्यावर कोसळलं त्यावेळेस ही एक गाडी जी आहे ती या ठिकाणी उभी होती आणि या गाडीच्या पुढे जर बघितलं तर आपण या गाडीचं थोडंफार नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। मात्र सुदैव म्हणावं लागेल की ज्यावेळेस हे झाड या ठिकाणी कोसळलं त्यावेळेस त्या ठिकाणी खूप कमी अशी रहदारी या ठिकाणी होती। मात्र आता घटनास्थळी अग्निशमन दल असेल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, मुंबई पोलीस असतील हे दाखल झालेले आहेत आणि हे झाड जे आहे ते मशीनच्या साहाय्याने कट करून जे आहे ते बाजूला करण्याचा प्रयत्न सध्या या ठिकाणी आपल्याला हे सगळे कर्मचारी करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितले तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष जे आहेत ते कोसळण्याच्या समस्या समोर येत आहेत। अशाच प्रकारे हे असलेलं रेंट्रीचं झाड जे आहे ते फुटपाथला लागूनच असलेलं झाड होतं, मात्र इतकं मोठं भलं मोठं झाड जे आहे ते या ठिकाणी कोसळलेले आहे। त्यामुळे वारंवार मुंबईमधील झाडांच्या संदर्भातल्या ऑडिटचा प्रश्न जो आहे तो समोर येतो आहे। एका विद्यार्थ्याचा जीव जो आहे तो झाड कोसळून या ठिकाणी चेंबूरमध्ये झाल्यानंतर खरं तर अशा प्रकारे झाड कोसळण्याच्या ही समस्या जी आहे त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात रोष जे आहे ते मुंबईकर या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत। सध्या हा मार्ग जर आहे तो पूर्णपणे रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे, पर्याय मार्गाने जे आहे ती वाहतूक वळवलेली आहे। आणि जर माझ्या समोर बघितलं तर आपण हा गेटवे ऑफ इंडियाचा परिसर आहे आणि त्यामुळे इथून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात। सुदैवाने या ठिकाणी ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस इथे कोणीही नव्हतं आणि म्हणून कोणतीही जीवितहानी झालेली नाही। गाडीचं थोडंफार नुकसान झालेलं आहे आणि मोठी जीवितहानी जी आहे ती या ठिकाणी टळलेली आहे। आकांक्षा, नक्कीच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूया। चेंबूर दुर्घटनेनंतर